आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भूतकाळात जे काही घडलं ते आपण सगळं विसरून जाऊया. रुसवे फुगे सगळे बाजूला ठेवून आपण नव्यानं सुरुवात करूया. सुजित रावांचं आणि तुझं लग्न मी धुमधडाक्यात लावून देतो. मग तुम्ही एक सुखी संसाराची सुरुवात करा. सर्पोद्धारांचा वारसदार म्हणून तुझं बाळ जन्माला येऊ दे. स्वानंदी, कसं वाटलं माझं प्रपोजल? स्वप्नवत वाटलं की नाही? नाही, स्वप्न नाहीये, खरं आहे हे. हो, सर्पोद्धारांची सून म्हणून मिळवायची ही सुवर्ण संधी सर्पोद्धार स्वतः तुझ्याकडे घेऊन आलेले आहेत. याचा स्वीकार कर. तुझ्या होकाराची वाट बघतोय. मतलब स्वानंदी जो कल कह रही थी वो सच था. बनी सर को बताना पड़ेगा. तोंड गोड कर आणि हो म्हण. उचलले. हॅलो, बोल फातिमा. मणी सर, मी जेसी बोलते. मणी सर, सर्पोद्धार साहेब इकडे हॉस्टेलमध्ये आले. काय? हो, आणि ते स्वानंदीला कन्विन्स करता सुचित बरोबर लग्न करायला. हाँ मनी सर, आप जल्दी से जल्दी यहाँ पर आ जाओ. हॅलो हॅलो. मणी सर ऐकू येतंय का तुम्हाला? मी ऐकतोय. मनी सर, ही ऐकायची वेळ नाहीये, एक्शन करने का वक्त है. आप जल्दी से जल्दी यहाँ पर आ जाओ. हम सब मिलके स्वानंदी को कन्विंस करेंगे कि तू ना बोल. हम सब रोकेंगे उसे, लेकिन आप जल्दी से जल्दी आ जाओ. नहीं, स्वानंदीला कन्विंस करतात म्हणजे? मतलब वो सुजीत के साथ शादी करने के लिए बोल रहे स्वानंदी को. और वो बोल रहे थे की स्वानंदीचं लग्नानंतर किती चांगलं होईल, तिच्या बाळाचं किती चांगलं होईल. मतलब कल स्वानंदी सच कह रही थी. हो मणी सर, स्वानंदीला ह्या सगळ्यामधलं काहीच माहिती नव्हतं. सर्पोद्धारांनी तिला न विचारता अनाउन्समेंट केली आहे. आपण तिच्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. बोलत काय बसलं मणी सर, तुम्ही प्लीज लवकर या ना इकडे, प्लीज. नाही, नको. म्हणजे मला नाही वाटत असं काय असेल. हरकत नाही, स्वानंदीचा निर्णय असेल तर ठीक आहे. आणि राहिला प्रश्न साहेबांचा, तर मला नाही वाटत जगाला दाखवण्यासाठी साहेब नाटक करत असतील. त्यांनी खूप विचार करूनच ही अनाउन्समेंट केली असेल. आणि जे झालं ते झालं. आपण यात नको पडायला फातिमा. साहेब, तुम्ही सुजित सरांबरोबर माझ्या लग्नाचा प्रस्ताव आणला, त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. पण तुम्ही लग्नाची घोषणा मीडिया पुढे आधी केली आणि नंतर तुम्ही माझा होकार मिळवायला आला. हा भाग वेगळाच. पण साहेब, मी समजू शकते ही घोषणा तुम्ही अशी तडकाफडकी केली, त्यामागे नक्कीच काहीतरी राजकीय अडचण असेल तुमची. तुम्ही खूप मोठे आहात साहेब, म्हणून तुम्ही एवढा मोठा निर्णय इतक्या सहज पद्धतीने घेतला. म्हणजे
तुम्ही एवढे मोठे असून सुद्धा माझ्यासारख्या सामान्य मुलीचा होकार गृहीत धरून तुम्ही लग्नाची घोषणा केली आणि आता तुम्ही माझा होकार मिळवायला इथे आलात। हे पाहूनच मला दडपण आलंय साहेब। इतक्या मोठ्या निर्णयामध्ये कोणीच मला असं गृहीत धरलं नव्हतं। हे बघ स्वानंदी, मला मान्य आहे की तुला विश्वासात न घेता, तुला कुठलीही कल्पना न देता मी हा निर्णय जाहीर केला। ही माझी चूक आहे असं तुला वाटतंय आणि हे मी मान्य करतोय। पण एक गोष्ट लक्षात ठेव की सुजित रावांचं आणि तुझं जर लग्न झालं ना तर ते तुझ्याच फायद्याचं ठरणार आहे, हे समजून घे। साहेब, त्यासाठी खरंच मी तुमचे आणि सुजित सरांचे खूप आभार मानते। तुम्ही माझी इतकी काळजी करता, माझ्या सुखाचा विचार करता, माझ्या बाळाच्या भविष्याचा विचार करता, त्यासाठी खरंच थँक्यू। साहेब, तुम्ही हा लग्नाचा प्रस्ताव मीडिया पुढे मांडण्याच्या आधी एकदा जरी मला विचारलं असतं ना तर मी कदाचित विचार सुद्धा केला असता। पण तुम्ही मला आणि माझ्या होकाराला गृहीत धरून लग्नाचा प्रस्ताव परस्पर मीडिया पुढे मांडला। साहेब, मला माहिती आहे राजकारण हा तुमचा व्यवसाय आहे, पण त्या राजकारणाची बाहुली मला नाही बनायचंय। आणि सुजित सरांबद्दल बोलायचं झालं तर हो, सुजित सरांचं प्रेम होतं माझ्यावर, त्यांना आवडायचे मी। पण जेव्हा त्यांना कळलं माझ्यावर अतिप्रसंग झालाय, ज्या क्षणी त्यांना माझ्या प्रेग्नेंट असल्याची बातमी कळली त्याच क्षणी त्यांचा माझ्यातला सगळा इंटरेस्ट संपला। आणि साहेब, खरं सांगायचं तर सुजित सर माझे फक्त बॉस होते।